हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळचे 10 वाजलेत. माझी बिर्याणी, चिकन बिर्याणी आज करणार आहे. त्याचं प्रिपरेशन चाललं आहे. इथे कांदा मी तळून घेते आहे, कोथिंबीर पुदिना निवडून घेतला आहे, खडे मसाले काढले, दही, हे बघा इथे तांदूळ स्वच्छ धुवून ठेवले भिजत, आणि 1 किलो चिकन आणलं आहे. चिकन मी आधी मॅरिनेट करून घेते. कांदा माझा फ्राय झाल्यानंतर इथे मी मॅरिनेट करून घेते चिकन. तळलेला कांदा टाकला आहे, पुदिना, कोथिंबीर, हळद टाकते, धने जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर आहे, 1 चमचा तांबडं तिखट टाकते, 1 चमचा गरम मसाला टाकते, 1 चमचा बिर्याणी मसाला. मीठ टाकणार आहे आता, चवीनुसार मीठ टाकायचं. नंतर भात शिजवताना पण टाकणार आहे मी. आता हा 1 चमचा मीठ टाकते, आणि जे कांदा तळलेलं तेल आहे ते थोडंसं मी ह्याच्यात टाकणार आहे. दही टाकणार आहे. हे दही मी फेटून घेतलंय चांगलं. बऱ्यापैकी दही टाकून घेतलंय मी, आणि थोडंसं तेल टाकते. छानपैकी हे सगळं मिक्स करून घेते. मिक्स करून घेते आणि मग दाखवते. कढीपत्ता पण टाकलाय मी थोडासा. हे अर्धा तास ठेवणार आहे मी मॅरिनेशनला. हे बघा, हे माझं मॅरिनेशन करून झालंय. अर्धा तास ठेवते. आता हा तांदूळ मी शिजून घेते, तोपर्यंत मॅरिनेशन होईल. आज मी तांदूळ म्हणजे भात कुकरमध्ये करून घेणार आहे पटकन. तेल तापलंय, थोडंसं साजूक तूप टाकणार आहे ह्याच्यात. 1 चमचा साजूक तूप टाकते. जिरं टाकलंय, आणि हे सगळे जे खडे मसाले होते ते मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. छोटी मोठी विलायची, काळी मिरी, दालचिनी, लवंग, तांदूळ ह्याच्यात टाकते आणि थोडे परतून घेते. पाणी कमी टाकणार आहे मी तांदळामध्ये, आणि 1च शिट्टी करून घेणार आहे, म्हणजे मोकळा होईल भात. पटकन करायची आहे मला बिर्याणी, त्यामुळे मी आज कुकरमध्येच करते. मीठ टाकून घेते. इथे गरम पाणी करत ठेवलंय, ते मी ह्याच्यात टाकते. नंतर 5 मिनिटं परतून घेते. एका शिट्टीमध्ये भात होईल छानपैकी मोकळा. हे बघा, मी इथे अगदी थोडं पाणी टाकलंय. गॅस मोठा करणार आहे आणि पटकन 1 शिट्टी करून घेणार आहे.
राईस झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. एक शिट्टी झाली आहे, गॅस बंद करते मी. इथे मी अर्धा पेला दूध घेतलंय, त्याच्यात केशर टाकलंय आणि थोडी कलरसाठी अजून हळद टाकणार आहे. फोडणीची तयारी चालू आहे माझी. पातेला गरम करत ठेवलंय. आता हे जे तेल आहे कांदा तळलेलं ते मी वापरणार आहे. तेल टाकून घेते. हे बघा, इथे माझा राईस झालेला आहे. मोकळा असा झालाय राईस. हे सगळे वरचे खडे मसाले मी काढणार आहे. दाखवते तुम्हाला राईस. हे बघा, छान झालाय. आणि गार करत ठेवलाय मी हा राईस. आता तोपर्यंत फोडणी होतीये माझी. हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते मी आता ह्या तेलाच्या फोडणीमध्ये टाकते. चिकन आता छानपैकी 15 ते 20 मिनटं मी असंच परतून घेणार आहे. चिकनला पण पाणी सुटेल, कांद्याला वगैरे सगळं आहे त्यामुळे पाणी सुटेल. मी अधूनमधून दाखवते तुम्हाला. थोडंसं चिकन शिजत आल्यानंतर मी हा राईस जो गार करत ठेवला इथे तो चिकनच्या वरती लेअर करणार आहे. झाकण ठेवून घेते आणि झाकणात पाणी ठेवते. हे बघा, चिकनला पाणी सुटलंय छानपैकी. असं चिकन मी शिजून घेणार आहे. मस्त वास येतोय गाईज. हे बघा, चिकन शिजलंय. शिजलंय बऱ्यापैकी चिकन आणि पाणी पण आटलंय. थोडंसं पाणी ठेवलंय. आता मी ह्याच्यामध्ये हा राईस व्यवस्थित छान गार झालाय आणि मस्त मोकळा पण झालाय. सो मी आता हा सगळ्या ह्याच्यावर लेअर लावून घेते. एक मिनिट. गॅस बारीक केलाय मी. थोडं पाणी राहिलंय पण आता ह्याच्यामध्ये मी राईस ऍड करून घेते. सगळीकडे पसरून घेते भात मी. इथे मी राईस सगळा टाकून घेतलाय कुकर मधला. आता मी ह्याच्यावर तळलेला कांदा टाकते. पुदिना आणि कोथिंबीर टाकते. इथे
केशर हळद दूध मिक्स केलेलं पाणी आहे ते टाकून घेते. आणि 2 चमचे साजूक तूप वरतून टाकून झाकण लावणार आहे. वाफ नको जायला म्हणून मी झाकणावर जड ठेवणार आहे. आणि आता इथे तवा ठेवणार आहे. तव्यावर पातेलं ठेवून 10 मिनिटं बारीक गॅसवर सेट व्हायला ठेवणार आहे बिर्याणी. तवा ठेवून घेतलाय मी. गॅस मोठा आहे माझा. तवा जरा तापल्यानंतर मी गॅस बारीक करते. तूप टाकायचं राहिलंय माझं. इथे 2 चमचे तूप टाकते. मी तिथे दाखवायचं राहिलं, बिर्याणी मसाला जो आहे तो मी इथे वरतून टाकून घेणार आहे. मग अशी मॅरिनेशनच्या वेळेस 1 चमचा टाकलेला आणि आता इथे 1 चमचा टाकते. झाकण ठेवते आणि बघूयात कशी झाली आहे बिर्याणी. हे बघा, मस्त वास येतोय बिर्याणीचा. दाखवते मग तुम्हाला. मसाला पण छान झालाय. या बिर्याणी खायला छान मोकळी अशी छान बिर्याणी झाली आहे. चिकन पण शिजलंय. गरम आहे हे बघा. बाय बाय फ्रेंड्स. मी बिर्याणी आत्ता टेस्ट केली. अतिशय सुंदर अशी छान चव झाली बिर्याणीची. आणि राईसची पण मस्त लागतोय राईस. हे बघा, चिकनला पण मसाला मस्त लागलाय आणि चिकन जास्त छान शिजलंय.